आणि गणेश या दोन्ही फलंदाजांना विशेष कामगिरी करावी लागेल. डावाला होते सुरुवात, पंचांचा सिग्नल, राऊंड द विकेट, व्हेरी फर्स्ट बॉल, पहिला चेंडू. चेंडू रिलीज झाल्यानंतर एक साऊंड देखील आला होता. अंपाचा सिग्नल, व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 1. इथे मात्र ऑनसाइडला चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न, ताकद भरपूर होती या फटक्यामध्ये आणि माघारी परतावं लागतं हरेशला. पहिला धक्का लागतो श्रीदत्त गुरु अमेय 11 संघाला 1 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज गौतम, राऊंड विकेट साई पुन्हा एकदा तयार. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. चांगलं क्षेत्ररक्षण कौस्तुभचं पाहायला मिळतं. सकाळच्या सत्रापासून आपण जर पाहिलं तर 2 मॅच मध्ये 41चं लक्ष होतं. तिसऱ्या मॅच 47चं लक्ष आलं. त्या धावा आणि 2 मॅच जिंकून पुढे सरकलाय जयरागाई संघ तृतीय फेरीमध्ये. अंपायर सिग्नल, व्हाईट बॉल. राऊंड विकेट साई पुन्हा एकदा तयार. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडूवर बॅटचा कोणताही संपर्क होत नाही. अंपायरचा सिग्नल, व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव इथून मात्र ऍड केली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 4 धावा. स्ट्राईकवर गणेश. पुन्हा एकदा दिशेपासून भरकटतोय गोलंदाज. अंपायरचा सिग्नल, व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 5. राऊंड विकेट साई. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन आहे. इथे मात्र चेंडू अडवताना आय थिंक पाय सीमारेषेच्या बाहेर होता, त्यामुळे या धावा 4 मिळतात. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, ज्या क्षेत्रामध्ये खेळायचं होतं तिथे मात्र स्ट्रोक गेला नव्हता, पण जो रिझल्ट हवा होता तो मात्र मिळाला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 9. विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे मात्र हलक्या हाताने मनगड्यातला ताकद दाखवण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण अनिकेतचं पाहायला मिळतं. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 10 वरती 1 फलंदाज बाद झालाय. दुसऱ्या षटकामध्ये सचिनचा वापर केला. पहिला चेंडू अतिरिक्त बाउन्स,
वेगवान गोलंदाजासाठी ही खेळपट्टी जबरदस्त प्रभावशाली ठरेल, कारण की जर रदा विकेटवरती चेंडूची पिचिंग केली तर अतिरिक्त बाउन्स आपल्याला मिळू शकतो. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू सरळ सोडून दिला. तोच प्रयत्न सचिनचा सुरू आहे, पण अँगल मधून चेंडू जास्त बाहेर जातोय. जो प्रयत्न सुरू आहे सचिनचा अगदी खेळपट्टीला ओळखून खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र स्कूप करण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन तिथे मात्र आहे. एक धाव इथून मात्र मिळेल. एकने धावफलक पुढे सरके. संघाची धावसंख्या आपण जी पाहतो ती म्हणजे 13च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. त्याचं कारण हरेश लवकर बाद झाला. हरेश ची साहजिक कामगिरी, संघाला जी अपेक्षा होती श्री दत्तगुरु अमेय 11 संघाला ती पूर्ण करता आली नाही. शून्यावरती बाद झाला. त्यानंतर डाव सावरण्याचा प्रयत्न गौतम आणि गणेश मध्ये सुरू आहे. जबरदस्त हा फटका, रिव्हर्स स्वीप, प्रोटेक्शन तिथे मात्र होता. अतिरिक्त बाउन्स मिळाला. 14 धावा धावफलकावरती. प्रोटेक्शन इथे मात्र वारंवार बदल केला जातोय. खेळाडूंची पण एक्सरसाइज सुरू आहे मैदानामध्ये, कारण की लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन सध्या मैदानावर सुरू आहे. ते मात्र टॅपच्या मध्ये घेऊन काढण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन आहे. एक धाव इथून मात्र मिळेल. 15 धावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर. 15 धावा धावफलकावरती. एक फलंदाज बाद झालाय. इथे मात्र चेंडू सरळ सोडून दिला. पुन्हा एकदा अंपायर सिग्नल आमच्याकडे येतो, तो म्हणजेच व्हाईट बॉल. 16 धावा धावफलकावरती. अजून एक अवांतर धाव, एक्स्ट्राची धाव इथे मात्र खात्यामध्ये जोडली जाईल. 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं. पहिला डाव सुरू आहे आणि पहिल्या डावामध्ये टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा जो निर्णय घेतला आतापर्यंत योग्य. ऑनसाइडला चेंडू वळवण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन आहे. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. कौस्तुभ कडे चेंडू जातो. चांगला क्षेत्ररक्षक आहे कौस्तुभ. चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतं. इथे मात्र प्रोटेक्शन आहे. आता मात्र प्रशांत कोणतीही चूक करत नाही. पहिल्या वेळी जी चूक झाली होती, कारण की अधिक वेगाने तेव्हा चेंडू आला होता. आता मात्र तितकासा वेळ होता थांबून चेंडू उचलण्यासाठी. तोपर्यंत एका धावेचा वेळ आणि एका धावेचा सोबतीने इथे मात्र धावा झाल्या धावफलकावरती. 19. सचिन पुन्हा एकदा तयार. इथे मात्र थांबून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. चेंडू भवऱ्यासारखा फिरतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अखेरच्या क्षणाला थांबल्यात. योग्य कॉलिंग आणि इथे मात्र एकच धाव मिळते. 2 षटकांचा खेळ कंप्लीट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 20. 10च्या सरासरीने इथे मात्र धावा बनवण्याचा प्रयत्न. 20 धावा धावफलकावरती. आतापर्यंत 47 धावा, 46 धावा या स्पर्धेचा हायेस्ट टोटल आहे. 3 मॅचेस कंप्लीट झाल्यात. 2 फर्स्ट राऊंडचे, 1 सेकंड राऊंडचे आणि तृतीय फेरीमध्ये जो प्रवेश केलाय तो म्हणजे जयरागाई संघाने. डाऊन द विकेट. पहिला चेंडू टॉप एज आणि फलंदाज होईल बाद. दुसरा धक्का लागत असताना अमेय 11 संघाला. आताचा चेंडू डॉट बॉल आहे की डॉट बॉल. यस. इथे मात्र अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. नवीन फलंदाज गनू स्ट्राइक वरती. 22 धावा धावफलकावरती. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन तिथे मात्र आहे. एक धाव इथून मात्र ऍड केलं जाईल. एकने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 23. आतापर्यंत 15 चेंडूंचा खेळ कंप्लीट झाला. 24 चेंडूंचा हा डाव आहे. अर्थातच अजूनही 9 चेंडू शिल्लक आहे आणि 9 चेंडू फेकण्यासाठी तुमच्याकडे फक्त आणि फक्त 5 मिनिटं शिल्लक आहेत.
मंगलमूर्ती संघ वेळेकडे देखील लक्ष असू द्या. तुमच्याकडे शेवटचे 5 मिनिटं शिल्लक आहेत आणि तुमच्या खात्यामध्ये 9 चेंडू तुम्हाला फेकायचे आहेत. 23 धावा धावफलकावरती अलॉंग दी कार्पेट खेळण्याचा प्रयत्न, एक धाव इथं मात्र ऍड केली जाईल. एकने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपण जी पाहतोय 24च्या घरामध्ये जाऊन पोहोचली. इथे मात्र चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. दोन खेळाडूंच्या मधून इथे मात्र चेंडू सीमा पार जातो. आय थिंक चान्स घेणं गरजेचं होतं, हाफ चान्स होता, कन्वर्ट करणं गरजेचं होतं. सायराज तिथे होते, त्यांनी मात्र आधीच ठरवलं मनामध्ये की चेंडू गॅप मध्ये माझ्या आवाकाच्या बाहेर आहे, पण आय थिंक 2-3 स्टेप ते पुढे आले असते तर कदाचित चेंडू त्यांना मिळाला असता. पण जर तरला अंतर नाहीये, 4 धावा मिळाल्यात आणि 4ने धावफलक पुढे सरकलं. 28 धावा आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, स्ट्राईक वरती थ्रो, फलंदाज बाद. ट्वेंटी 29 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 29 धावा धावफलकावरती, एक धाव कमी आली आहे या ओव्हरमध्ये. आपण जर विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये देखील 10 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 धावा, तिसऱ्या ओव्हरमध्ये 9 धावा. शेवटची 3 मिनिटं तुमच्याकडे शिल्लक आहेत मंगलमूर्ती संघ. ही वारंवार सूचना त्यामुळे करावी लागते की वेळेचं बंधन आहे. इथे मात्र पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिळाली विकेट. चांगली गोलंदाजी मनोजची पाहायला मिळतं. अंडरम क्रिकेटचा एक दांडगा अनुभव आहे मनोजकडे, एक्सपिरियन्स भरपूर आहे आणि त्याच अनुभवाने भरपूर काही शिकवलंय आणि अनेक साऱ्या यंगस्टर्सला त्याच्या माध्यमातून कळत देखील असतं, कारण की एक्सपिरियन्स मैदानामध्ये जेव्हा जेव्हा असतो तेव्हा तेव्हा अनुभवाची थोडी जरी त्याला साथ आणि थोडा ऍडव्हान्टेज आपल्याला मिळत असतो. मनोज बॉलिंग ट्रॅक वरती, स्ट्राईक वरती नवीन फलंदाज येतो तो म्हणजेच गिरीश. धावसंख्या धावफलकावरती 30. हा गिरीश साठी कॅश प्राइज आलाय. गिरीशने एक चौकार जर मारला तर आज ज्यांचा वाढदिवस आहे आमचे आदरणीय संतोषजी पेडणेकर साहेबांकडून तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक असेल. गिरीश साठी सुवर्ण संधी. 3 चेंडू खात्यामध्ये आहेत. मी तर म्हणतो तिन्ही चेंडूंवरती चौकार आले तर 1,500 कॅश प्राइज मिळेल. एक चौकार इथे मात्र आलाय. स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडूने वळण घेतलं आणि सुजल तिथे मात्र होते. सुजलला इथे मात्र चेंडू जज करता आला नाही आणि धावा मिळतात म्हणजे 4. एक चौकार आलाय, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईक वरती गिरीश, प्राइस कंटिन्यू. 35 धावा धावफलकावरती. इथे मात्र स्टेप आउट होऊन आक्रमण करण्याचा प्रयत्न, नॉन वरती थ्रो, एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. एकने धावफलक पुढे सरकेल. 36 धावा धावफलकावरती आणि या एका धावेने कदाचित सुटकेचा श्वास घेतला मंगलमूर्ती संघाने देखील, कारण की गिरीश नॉनस्टॉकिंग एंड वरती जातोय. इथे मात्र अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 37. एक चौकार आलाय गिरीशच्या बॅट मधून. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या धावफलकावरती 38. लक्ष असेल ते म्हणजे 39चं. 39चं टार्गेट. चांगली गोलंदाजी मनोजची पाहायला मिळाली या ओव्हरमध्ये. या इनिंग ब्रेक मध्ये करूयात आपण टॉस. नेक्स्ट मॅच
दोन्ही कॅप्टन्स उपस्थित आहेत, प्राप्ती 11 वाडा बॉयज आणि विजय स्टार. आणि मी आमचे अतिथी मान्यवर अक्षय लाडके साहेबांना विनंती करतोय, साहेबांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत टॉस. ब्रदर्स चषक 2024 क्रिकेटिंग सिम्बॉल, 3 टीमचा लोगो, जिजा 11, SSK स्पोर्ट्स आणि अद्वैत रॉकर्स. हे तिन्ही नावं वेगळी असली तरी हा संघ एक आहे आणि ती एकजूटता ब्रदर्स ट्रॉफी मध्ये पाहायला मिळतं. कारण की SSK स्पोर्ट्स, जिजा 11, अद्वैत रॉकर्स ही 3 नावं वेगळी जरी असली तरी या ब्रदर्स चषकामध्ये एकत्र येऊन संघटित होऊन संघटनेची ताकद दाखवतात. आणि संघटन होणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण की आजकाल अलायन्स मध्ये सरकार बनत असते तर हे संघटन असणं खूप गरजेचं आहे. ब्रदर्स चषक 2024 तर मी विनंती करतो हितेशजी मुनुनकर साहेब जिथे मात्र उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. हितेश मुनुनकर साहेब, डॅशिंग पर्सनॅलिटी, चेहऱ्यावरती नेहमी त्यांच्या हास्य असतं. मित्रांवरती भरपूर प्रेम. आज संतोष दादांचा वाढदिवस आहे तर मित्रासाठी एक भेटवस्तू देखील आणतील. टॉस इथे मात्र केला होता, दोन्ही कॅप्टन्स इथे मात्र उपस्थित आहेत. टॉस होतोय, आपण वळूयात मॅच कडे. 12:25 दुसऱ्या डावाला इथे मात्र सुरुवात होते. टॉस झालेला आहे, टॉस बॉक्स मधून माहिती येते की वाडा बॉयज संघाने टॉस जिंकलेला. प्राप्ती 11 वाडा बॉयज संघाने टॉस जिंकला, डिसिजन पेंडिंग ठेवला. वळूयात चालू असलेल्या मॅच कडे. करंट सिनेरिओ आपण पाहतो. मंगलमूर्ती संघाला करायच्या त्या म्हणजेच 39. पहिला चेंडू स्कूप करण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. स्ट्राइक वरती साई, गोलंदाज गणेश. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, 2 खेळाडू आहेत. चेंडू अडवण्याचा प्रयत्न, हरीश फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू उचलतोय, फेकतो तोपर्यंत एक धाव इथं मात्र कंप्लीट. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतं. अकाउंट ओपन, एक धावा धावफलकावरती. स्ट्राइक वरती आता प्रणय. 2 फलंदाज आपण पाहतो. इथे मात्र स्कूप करण्याचा प्रयत्न होता, चांगली गोलंदाज. आधीच पवित्रा घेतला होता, ते ओळखलं आणि ते ओळखून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न इथे मात्र गणेशचा. 3 चेंडू आतापर्यंत गणेशने फेकलेत, 2 स्ट्रोक तशाच पद्धतीचे खेळायचे होते, त्यावरती मात्र एकही धाव दिली नाहीये. आता मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि धावा मिळतात 4. जिथे मात्र क्षेत्र खुलं आहे तिथे धावा बनवण्याचा प्रयत्न. 5 धावा धावफलकावरती, 4 चेंडू आतापर्यंत झालेत. इथे मात्र अजून एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. या फटक्यामध्ये थोडस नशीब देखील होतं, कारण की खेळायचा फटका होता तो म्हणजेच बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये गेला चेंडू बॅकवर्ड पॉइंट मध्ये. 9 धावा धावफलकावरती, 5 चेंडू आतापर्यंत झालेत. गणेश बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्राइक वरती प्रणय, ज्याच्या बॅट मधून 2 चौकार आलेत. मंगलमूर्ती संघाची सुरुवात मंगलमय करत असताना 9 धावा धावफलकावरती. इथे मात्र पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन आहे. एक धाव इथून मात्र मिळेल, 1 ने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 10. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला, 10 धावा धावफलकावरती. सुरुवात मंगलमूर्ती संघाने देखील अमया 11च्या पाठोपाठ तशीच केली आहे. समीकरण 39 समीकरण आणि पहिल्या षटकामध्ये 10 धावा. आता समीकरण आहे 18-29. 18 चेंडू 29 धावा बनवायच्यात. डोंबिवलीच्या या ऐतिहासिक क्रीडांगणावरती ही स्पर्धा सुरू आहे. भौगोलिक परिस्थिती जर आपण पाहिली, चारी बाजूला रहदारी आणि या रहदारीमध्ये वसले हे क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती सुरू असलेली ब्रदर्स चषकची ही स्पर्धा
10 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती येतोय गोलंदाज जिग्नेश. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातो सीमा पार. धाव मिळतात म्हणजे 4. फुल टॉस चेंडू होता. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 14. धावा धावफलकावरती प्रदर्शक सुरू आहे. साहेबांचा आज वाढदिवस देखील आहे तर पारितोषिकांचा वर्षाव होता. पारितोषिक खुलं केलंय, आपलं एटीएम खुलं केलंय. रविवारच्या दिवशी बँक जरी बंद असली तरी संतोष पेडणेकर यांच्या खात्यामधून अनेक सारे पैसे सुटतात. तर हॅट्रिक जर घेतली गोलंदाज जिग्नेशने तर 500 रुपयांचं पारितोषिक असेल. अगदी मोक्याच्या क्षणी वाढदिवस आलाय. धावसंख्या धावफलकावरती 14. स्वीप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. एक धाव इथं मात्र मेल. 1 धावफलक पुढे सरके. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 16 धावा. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. फॉलो करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा. 16 धावा धावफलकावरती. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव इथे मात्र खात्यामध्ये जोडली जाईल. 17 धावा धावफलकावरती. एक्स्ट्राच्या धावा एक एक धाव खात्यामध्ये जशी जोडली जाते तसं तसं मात्र टेन्शन वाढतंय अमया 11 संघाचं. कारण की 39चं लक्ष्याच्या जवळ जात असताना मंगलमूर्ती संघ एकही विकेट अजून गेला नाहीये. इथे मात्र स्विच करण्याचा प्रयत्न व्यवस्थित मिडल झाला नाहीये. एक धाव इथे मात्र मिळते. 1 धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 18. चांगली गोलंदाजी जिग्नेशची पाहायला मिळते. येतो तो डॉट बॉल. अंतिम चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील. पुढे सरसाव स्वीप करण्याचा प्रयत्न. हा स्ट्रोक अंडरम क्रिकेटमध्ये फार खेळला जातो. स्टेप आउट होऊन स्वीप करण्याचा प्रयत्न. एक क्रीज बनवली जाते. त्या क्रीज नंतर ती क्रीज सोडून पुढे जाऊन एक वेगळी क्रीज जी मनामध्ये फलंदाजाच्या असते आणि तिथे जाऊन स्ट्रोक खेळण्याचा हा प्रयत्न अंडरम क्रिकेटमध्ये फारसा पाहायला मिळतो. 19 धावा झाल्यात. 19 धावा धावफलकावरती. एकही विकेट अजून गेला नाहीये. 10 विकेटचा ऍडव्हान्टेज कुठेतरी मंगलमूर्ती संघाकडे पण कुठेतरी मिनिटांचा अभाव अमया 11 संघावरती. कारण की मिनिटं राहिले ते फक्त 9 मिनिटांमध्ये षटक कंप्लीट देखील करायचे. आपल्याला विजय देखील प्राप्त करायचा. मंगलमूर्ती संघाला थांबवायचं देखील. विकेट देखील प्राप्त करायचं. भरपूर काही करायचं अजून या मॅच मध्ये अमया 11 संघाला. कारण की अर्धलक्ष आतापर्यंत मी म्हणेन पार केलंय मंगलमूर्ती संघाने आणि अर्धलक्ष पार करत असताना कोणतीही जोखीम त्यांनी घेतली जात नाही त्यांच्या माध्यमातून. दोन्ही फलंदाज अगदी मंत्रमुग्ध आणि तंत्रशुद्ध फटकेबाजी करतात. स्ट्राईक वरती प्रणय. तिसऱ्या षटकामध्ये वापर केलाय गौतमचा. गौतमला आता मात्र वातावरण गंभीर करावंच लागेल. स्ट्राईक वरती प्रणय. स्वीप करण्याचा प्रयत्न. धावा मिळतात 4. पहिल्या चेंडूवरती गौतमचं स्वागत.
माणूस असेल त्याच्यासाठी भंडारा म्हणजे धावसंख्या धावफलकावरती 23 धावा धावफलकावरती. 11 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. 9 चेंडू मध्ये 19 धावा वैयक्तिक प्रणयच्या पाहायला मिळतात. 23 धावा धावफलकावरती. प्रणय अर्थातच भाऊ पुढे सरसा स्वीप करण्याचा प्रयत्न. इथे मात्र स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न. प्रोटेक्शन आहे. एक धाव इथून मात्र ऍड केली जाईल. इथे मात्र पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न. आतापर्यंत या डावामध्ये चांगली फलंदाजी भाऊच्या बॅटमधून पाहायला मिळाली. 21 वरती तो वैयक्तिक खेळतोय पण त्याच्या बॅटमधून 4 चौकार देखील पाहिलेत. पण जे 4 सिंगल आलेत ना त्याच्या बॅटमधून ते 4ही सिंगल त्याच प्रकारचा स्ट्रोक खेळण्यामध्ये कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते. ते म्हणजे सिंगल धावा मिळाल्यात. तो फटका बॅटवरती येत नाहीये. व्यवस्थित मिडल होत नाहीये. स्ट्रेट बॅटने बुलेट शॉट होता. लोड करूनच फलंदाजी केली जाते साईच्या माध्यमातून आणि आक्रमण करण्याचा प्रयत्न. पण या मॅच मध्ये कुठेही साई घाई करत नाहीये. तो मात्र एका बाजूने फक्त स्ट्राइक रोटेट करतोय कारण की प्रणयची बॅट मैदानामध्ये अक्षरशः तापली आहे ज्याप्रमाणे सूर्य तापलाय. स्टीप आउट होऊन आक्रमण. अजून एक चौकार. फलकावरतीच जिंकण्यासाठी 6 चेंडू 5 धावांची गरज. 8 धावांची गरज आहे. 6 चेंडू 8 धावांची गरज आहे. 6 चेंडू 8 चं समीकरण मी म्हणेन सामना अजूनही बॅलन्स आहे कारण की ज्यासाठी ही खेळपट्टी ओळखली जाते तशा प्रकारच्या धावा बनत नाहीये. आता मात्र या स्पर्धेमध्ये कुठेतरी फलंदाजांना थोडस संघर्ष करताना आपण पाहतोय. पण 6 चेंडू जिंकण्यासाठी अंपायर सिग्नल नो बॉल. 32 धावा धावफलकावरती. समीकरण आता मात्र पुन्हा एकदा डायव्हर्ट झालं. स्वीपचा हा फटका. चेंडू जाईल सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. धावसंख्या धावफलकावरती 36. जर गिरीशने हॅट्रिक कंप्लीट केली तर 500 रुपयांचं पारितोषिक असेल आणि जर सामना जर गिरीशने जिंकवला तर 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. ते म्हणजेच संतोषजी पेडणेकर साहेबांकडून. बड्डे बॉय. मॅच फिनिश. सामना इथे मात्र जिंकलाय तो म्हणजेच मंगलमूर्ती संघाने.